हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज मी एक असं तेल बनवणार आहे की ते तुम्हाला एकदम फायद्याचं ठरेल. तर हे आपण तेल बनवणार आहोत. त्यामध्ये ही जास्वंदाची पाने, फुले व कढीपत्ता आणि ह्या बिया वापरणार आहेत. तर या आहेत मेथी बिया. तर त्याचाही आपल्या केसांसाठी खूप मोठा फायदा होतो. तर हे मी तेल घेतलं आहे आणि या तेलामध्ये हे सर्व टाकणार आहे आणि त्याचा अर्क उतरेपर्यंत आपण हे तेल शिजवून घेणार आहे की जेणेकरून आपल्या केसांना याचा चांगला फायदा होईल, केस छान होतील. तर थंडीमध्ये खूप खराब होतात केस, त्यामुळे म्हटलं चला हे केसांचं तर तेल माझं संपलंच होतं, तर मी हे आता बनवणार आहे. तर हे तेल बनवण्यासाठी मी लोखंडाच्या कढईचा वापर करते, कारण लोखंडामध्ये लोह असते आणि आपल्या केसांसाठी लोह हे फार उपयुक्त असते. तर तुम्ही पाहू शकता, मला जेवढे तेल पाहिजे होतं तेवढं मी आता घेतलं आहे आणि हे चांगलं कडकडीत तेल गरम केलं आहे. तर त्यामध्ये आधी मी प्रथम या मेथी बिया घालून घेणार आहे. तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आणि यामध्ये आता आपण या मेथी बिया घालून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये आपण हे कढीपत्ता आहे ना, त्याची पूर्ण पाने घालून घेणार आहोत. गॅस कमी करते, कारण कढीपत्ता हा खूप अंगावर उडतो. त्याचा छान तडका बसला पाहिजे, जेणेकरून या कढीपत्त्याचा पूर्ण अर्क ह्या तेलामध्ये जाईल. आणि कढीपत्ता हा आपल्या केसासाठी किती उपयुक्त आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर कढीपत्ता हा जास्त वापरायचा. तर यामध्ये मी आता कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि हे चांगलं हलवते, म्हणजे कढीपत्ता चांगला शिजला जातो. आणि यामध्येच आपली जास्वंदाची जी पानं आहेत तीही टाकून घेते आणि जी फुलं आहेत त्याचे मी छोटे छोटे हे सर्व टाकून घ्यायचे. तर कढीपत्त्यामध्ये प्रथिने, लोह व फायबर तसेच जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. आणि जास्वंदाची फुलं व पाने ही केसांच्या वाढीसाठी आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे केस वाढायलाही मदत होते व केस गळतीही थांबते. तर आता सध्या बऱ्याच बायकांची अशी तक्रार आहे की आमचे केस खूप गळतात, तर त्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे. तर गॅस मी आता फुल केला आहे, जेणेकरून हे चांगलं करपेन आणि याचा अर्क या तेलामध्ये उतरेल. आणि इथं आता आपलं पूर्ण तेल तयार झालेलं आहे. याच्यामध्ये या सर्वांचा पूर्ण अर्क उतरलेला आहे. बघा, हे पूर्ण करपलेलं आहे आणि याच्यातील जे मेथीचे दाणे आहेत तेही पूर्ण करपलेले आहेत. तर याचा पूर्ण कलर काळा झाला आहे, म्हणजे हे करपलेलं आहे. तर आता हे आपलं तेल तयार आहे. तर आपण गॅस बंद करू आणि ते थंड झाल्यावर बॉटलमध्ये ओतून ठेवू. तर असं हे तेल बनवायची सोपी पद्धत. तर हे तेल मी आता थंड करण्यासाठी ठेवले होते आणि ते थंड झालंय. तुम्ही पाहू शकता, तेल एकदम थंड झालंय आणि आता मी ते बॉटलमध्ये भरून ठेवते.
तर आपलं तेल झालेलं आहे म्हणून इथं मी गाळून ठेवलं आहे ते, आणि एवढी बॉटल आपली तेलाची झाली. तर ही अशी सोपी पद्धत आहे तेल बनवण्याची. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.